नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिला नगरसेविका खरंच अतिशय कर्तव्यदक्ष असून नागरिकांनी सुचवलेल्या सूचना व तक्रारीची त्या क्षणात दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. आणखीन त्यांनी अहमदपूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्या पदाचा पदग्रहण केलेला नाही, तरीसुद्धा त्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नगरसेविका शिंगडेताई, शाहूताई कांबळे आणि भाग्यश्री बारमाळे या 3 महिला नगरसेविका अतिशय कार्यक्षमपणाने आपल्या कार्याची चुणूक दाखवत असून त्या स्वतःहून नागरिकाच्या समस्या काय आहेत किंवा प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांचा सुरू असलेला प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. या सावित्रींच्या लेकींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहमदपूरच्या नगरपालिकेत 50% पेक्षाही जास्त या महिला निवडून आलेल्या आहेत आणि हा महिला राज नक्कीच पुरुषापेक्षा काकणभर सरस असं कामगिरी करून दाखवेल अशी आशा माझ्यासारख्या माणसाला निर्माण झालेली आहे. मित्रांनो, मी अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेसंदर्भात जी डबक्याची अवस्था निर्माण झालेली आहे त्याविषयी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती. या प्रभागाच्या नगरसेविका शाहूताई कांबळे आणि शिंगडेताई यांनी प्रत्यक्ष नगरपालिका कर्मचाऱ्यासह त्या ठिकाणाला भेट देऊन माझ्या पोस्टवर आम्ही भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली आहे. त्याच्या सोमवारी या ठिकाणची समस्या राहणार नाही अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी पाठवलेलं आहे. ताई, आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार आणि आपल्या कार्याला DDM न्यूज चॅनलच्या वतीनं माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आपल्यासारख्या कार्यक्षम महिला नगरसेविका नागरिकांना न्याय देतील, त्यांच्या समस्या सोडवतील अशी आशा या निमित्तानं मी व्यक्त फक्त प्रभागातील समस्याच नाही तर महिलांच्याविषयी ज्या ज्या काही शहरामध्ये समस्या असतील त्याकडे लक्ष वेधण्याचं उल्लेखनीय कार्यही या महिला नगरसेविका करत आहेत. मग ते शाळा, महाविद्यालय, ट्युशनच्या ठिकाणी विद्यार्थिनींची होत असलेली छेडछाड असो किंवा तरुण युवकापर्यंत नशेचे पदार्थ पोहोचणे असो, या सर्व बाबीला प्रतिबंध घालावा अशा पद्धतीचे कार्य त्यांनी हातात घेऊन आपल्या कार्याची चुणूक दाखवलेली आहे. नक्कीच या महिलांचं एक पाऊल समाजाला सक्षमतेच्या दिशेने आणि प्रगतीच्या दिशेकडे नेल्याशिवाय राहणार नाही अशी आशा या निमित्तानं माझ्यासारख्या माणसाला वाटते.